श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सरिता 24 स्वामी आणि स्वामी इच्छा आहे आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते। तर पहा, आता नवरात्रीमध्ये शारदीय नवरात्र संपता दिवस आले आहेत आपल्या दिवाळीचे आणि वेध लागले आहेत ते सर्वांना दिवाळीचे। सगळीकडे आता कुठे ना कुठेतरी घरातली साफसफाई करणे, त्याचबरोबर दिवाळीची खरेदी करणे, नवीन कपडे, नवीन जे काही आपण सजावटीसाठी साहित्य घेतो तर ते, आणि त्याच्यानंतर आपल्याला जो काही दिवाळीचा फराळ असतो त्यासाठी सगळ्यांची लगबग सुरू असेल। तर आतापासूनच बरेच जण तयारीलाही लागलेले आहेत। तर आपण या वसुबारस म्हणजे काय, त्यानंतर गोवस द्वादशी, रमा एकादशी हे दोन्ही एका दिवशी आलेलं आहे। तर त्या दिवशी आपण वसुबारस कसा साजरा करतो आणि वसुबारसेचं महत्त्व काय, तर या सर्वांबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सुंदर सुंदर माहिती तुमच्यापर्यंत येईल। तर चला, तर मग आपण आता वसुबारस याबद्दल सविस्तर माहिती घेऊया। तर पहा, दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस इथून सुरुवात होतो। तर आपण भारतीय संस्कृती, भारतीय अस्मिता किंवा जे आपलं कल्चर आहे ह्याबद्दल आपल्याला बऱ्याचदा काही नवीन जे काही बदल झालेले आहेत मधल्या काळामध्ये, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, माहिती नसतात। म्हणून आपण हे सण उत्सव सणवार आपल्या मुलांना तसेच नवीन पिढीलासुद्धा आत्मसात करण्यासाठी शिकवलं पाहिजे। त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या हे जे काही सणवार उत्सव असतात याची माहिती देणे, ते साजरे करणे, जसं आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतो त्याहीपेक्षा आपल्या भारतीय संस्कृतीचा आधी आदर केला पाहिजे। आणि भारतीय संस्कृती जेव्हा आता पाश्चात्य लोकंसुद्धा आत्मसात करत आहेत, तर आपल्यालाही आता थोडंसं स्वतःमध्ये बदल केलेच पाहिजेत। म्हणजेच मॉडर्न युगाबद्दल बरोबरच चांगल्या गोष्टीचा सुद्धा आपल्याला ठेवा पुढच्या पिढीला द्यायचा आहे। तर पहा, 9 नोव्हेंबर 2023 या रोजी वसुबारस किंवा रमा एकादशी, गोवस द्वादशी असंही यांना म्हटलं जातं, तर ही सुरू होते। तर बघा, दिवाळीचा पहिला अभ्यंगस्नान आपल्याला 9 नोव्हेंबर गुरुवार, आणि त्या दिवशीसुद्धा गुरुवारच आहे, गुरुवारपासून ही आपल्या दिवाळीला सुरुवात होते। तर 9, 10, 11, तर 10 तारखेला धनत्रयोदशी, त्यानंतर 11 आणि मग 12ला शुभ दीपावली म्हणजे नरक चतुर्दशी, त्यानंतर 13ला अमावस्या आहे आणि 14ला मंगळवारी दिवाळीचा पाडवा आहे, आणि मग 15ला आपल्या सारख्या लाडक्या बहिणींचा भाऊबीज आहे, त्या दिवशीच यमदान आहे, यमद्वितीया आहे। तर अशा प्रकारे 9 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर इथे आपल्याला दिवाळीचा आठवडा म्हटला जातो। बऱ्याच जणांना सुट्टी असते नसते, काही जण काही गोष्टी मॅनेज करतात, सुट्ट्या घेतात। तर पहा, प्रत्येकाची आपापली लगबग सुरू आहे। कोण जे गावी जाणार आहे त्याची बुकिंग सुरू असतील, गावी जायची तारीख ठरली असेल, तर त्याही गोष्टी सर्वांच्या सुंदर सुंदर सुरू आहेत। तर आपण दिवाळीच्या सणामध्ये जास्तीत जास्त आपण सणही साजरा करायचा आहे, नटायचंही आहे, फराळही करायचं आहे, त्यानंतर स्वामी सेवाही करायच्या आहेत। तर त्यासाठी आपल्याला वसुबारसेचं आज आपण महत्त्व पाहत आहोत। तर बघा, गोमाता म्हणजेच आपण लक्ष्मी स्वरूप गोमाता असते, आणि 33 असं म्हटलं जातं की 33 कोटी देव या गोमातेमध्ये असतात असंही आपण म्हणतो। म्हणून पहा, गाईच्या प्रत्येक म्हणजे अगदी दुधापासून गोमूत्र आणि शेणापासून सुद्धा इतके उपयोग होतात, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। आणि मग म्हणून आता देशी गाईंचं इतकं महत्त्व आहे की त्याच्या दुधापासून किंवा आपल्याला जे काही शारीरिक मानसिक आजार आहेत तर ते व्याधी आधी दूर करण्यासाठी आपल्याला ह्या गाईच्या सर्व जे काही उत्पादन आहे त्याचाही उपयोग होतो। इव्हन आपण जेव्हा गोमातेला आपण चारा देत असतो तेव्हा सुद्धा तिला जर स्पर्श केला असेल तर आपल्या जो ज्यांना बीपीचा त्रास आहे तो बीपी नॉर्मल होत असते। तर अशी आपली ही जी गोमाता आहे, जी आपली कल्पतरू आहे, तर ही गोमाता म्हणजे एक साक्षात लक्ष्मी स्वरूप आपण मानतो। म्हणून या दिवशी आपल्याला वसुबारसेला गोमातेची पूजा करायची आहे, तर तिच्या वासरासह तिची पूजा करायची आहे। ज्यांच्या घरी गाय नसेल किंवा तुम्ही तर शेजारी गोशाळेत जाऊ शकता, तिला चारा देऊ शकता, तिचं पूजन करू शकता। आणि तुम्ही ज्यांच्या घरी देव्हाऱ्यामध्ये गाय आणि वासरूची एक मूर्ती असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर असेल तर त्याची पूजा तुम्ही त्याची मांडणी करू शकता। तुम्हाला जर मांडणी करता आली तर मांडणी करा, नाही मांडणी करता आली तर तुम्ही ॲटलिस्ट देव्हाऱ्यातल्या गोमातेचं पूजन केलं तरी चालेल। आणि मग पहा, त्या दिवशी
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची वसुबारसेचं जे महत्त्व आहे तर बघा, ह्या वसुबारसेला आपल्याला गोमातेला चारा द्यायचा आहे. इवन रोजसुद्धा तुम्ही चारा देत असाल, गाईला पोळी देत असाल तर पहा, शक्यतो पक्ष्यांना, पशुपक्ष्यांना, गाईला उरलेलं शिळं अन्न देऊ नये किंवा ते खराब झालं असेल तर अजिबात देऊ नये, कारण त्यांनाही त्याचा त्रास होतो. बऱ्याच घरात असं पाहिलं जातं की काही उरलं तरच मग आपण गाईला किंवा कुत्र्यांना देत असतो, पण तसं न करता तुम्ही जर ह्या गोष्टी रोजच्या रोज करत राहिलात किंवा जास्तीत जास्त तुम्हाला जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा करत राहिला तर त्याच्या अनेक शुभाशीर्वाद आपल्याला फळं आणि मिळत असते. म्हणून शक्यतो गाईला किंवा कुत्र्यांना ह्यांना तेलकट न घालता आपण घरातून त्या दिवशी नैवेद्य, बऱ्याच जण उडीद वड्याचाही नैवेद्य करतात, त्या दिवशी त्याचाही मान आहे, किंवा उडदाची डाळ, हरभरा डाळ आणि गूळसुद्धा आपण गाईला देत असतो. तर जास्तीत जास्त गाई जे व्यवस्थित खाईल, तिला त्रास होणार नाही असाच नैवेद्य आपण बनवायचा आहे. गोमातेची पूजा करायची आहे. तुमच्या घराजवळ जर असेल किंवा तुमच्या घरी जरी असेल तरी तिची पूजा करायची आहे. तिला जे काय तुम्ही नैवेद्य केला आहे तोही भरवायचा आहे, तिचं पूजन करायचं आहे, कारण त्या दिवशी आपण जे गोमाता आपल्यासाठी करत असते तर तिचं औक्षण करायचं आहे आणि मग तिचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत असतात. त्यासाठी आपल्याला गोमातेला पहा, ते आपल्याला इतकी काही देत असते, ती कल्पतरूच आहे. तिच्या प्रत्येक दुधापासून दूध, दही, ताक, लोणी, तूप ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला किती सुंदर असा उपयोग होत असतो आणि गोमाता निस्वार्थ बुद्धीने आपल्याला सर्व काही देत असते. तर म्हणून वर्षातून एकदा तिचा हा मानसन्मान केला पाहिजे, तिची पूजा केली पाहिजे. म्हणून वसुबारसेला आपण जास्तीत जास्त भगवान कृष्णांचा सुद्धा जो मंत्र आहे तोही तुम्ही म्हटलात तरी चालेल. तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तो जास्तीत जास्त तुम्ही म्हणायचा आहे. बघा, भगवान कृष्णांनासुद्धा गायी खूप प्रिय होत्या. ते सतत त्या गायींना घेऊन चारा घेऊन जायचे. तर त्या गायी म्हणजे भगवान कृष्णांच्या बासुरी ऐकायला त्या गायी कुठून कुठून धावत यायच्या हे आपल्यालाही माहीत आहे. आणि भगवान कृष्णांनासुद्धा गायी खूप प्रिय होत्या. त्यामुळे आपण ह्या दिवशी जास्तीत जास्त भगवान कृष्णांचे सुद्धा मंत्र घ्यायचे आहेत, त्यांचं नामस्मरण करायचं आहे. आणि आपल्या दिवाळीचा पहिला सण जो आहे त्या दिवशीसुद्धा आपल्याला पहिलं अभ्यंगस्नान आपलं वसुबारसेलाच असतं. ज्यांना माहिती नाही त्यांनी माहिती करून घ्या. सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे. आपल्याला त्या दिवशीपासून तेलाने मालिश करून, उटणं लावून, सुगंधी उटणे लावून आपल्याला आपलं जे काय अभ्यंगस्नान आहे, अभ्यंगस्नान म्हणजे सूर्योदयापूर्वी झालेले स्नान, त्याला आपण अभ्यंगस्नान म्हणतो. तर दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून अभ्यंगस्नान घेण्याची प्रथा आपल्या भारतीय संस्कृतीत आहे. म्हणून आपण ह्या संस्कृतीचा ठेवा जपला पाहिजे, ती संस्कृती जाणून घेतली पाहिजे, सणांचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी भूमिपूजन झाल्यानंतर थंडीला सुरुवात होते. असं म्हणतात की भूमिपूजन म्हणजेच भूमीमधून आपल्याला ती थंडी येत असते, भूमीच्या उदरातून ती थंडी निघत असते आणि त्यानंतर म्हणून बऱ्याच ठिकाणी थंडीला सुरुवातही झालेली असेल तर ह्या थंडीसाठी आपण तेलाने मालिश करायची आहे. आपली त्वचा ड्राय होऊ नये म्हणून सुगंधी उठण्याचा वापर करायचा आहे. तर त्याच्यामुळे आपली स्किनसुद्धा तुकतुकीत होते. तसं शास्त्रीय कारणंसुद्धा या आपल्या प्रत्येक सणाच्या मागे असतात. म्हणून आपण फक्त अवडंबर न गाजवता त्या दोन्ही गोष्टींचा सारासार विचार करून ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि वसुबारसेपासून सगळ्यांना परत एकदा येणाऱ्या दिवाळीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज पूर्ण करो. तुम्ही जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी जोडा, स्वामी सेवा करा, स्वतःमध्ये आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी प्रयत्न करा. तर झालेले सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आपली रजा घेते. परत एकदा भेटू अशा सुंदर माहितींसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ.